आज आपण इथे हिरवा वाटाण्यापासून मिसळ बनवणार आहोत. जेव्हा कधी बाहेर जातो किंवा घरी असो, आपला आवडता नाश्त्याचा पदार्थ म्हणेल तर मिसळच असते. कारण ती झणझणीत असते. मग ती आपण मटकीची घेतो, पण आज थोडी हटके, थोडी वेगळी हिरव्या वाटाण्याची मिसळ बनवणार आहोत. खरंच खायला खूप छान लागते. त्यासाठी रात्रभर भिजण्यासाठी 1 वाटी वाटाणा भिजायला घातला होता. तो 1 वाटी वाटाणा आपल्याला इथे कुकरमध्ये घ्यायचा आहे. बरोबर त्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. बरोबरच आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे. चवीनुसार 2 ते 2.5 चमचे मीठ घालायचे आहे. झाकण लावून फुल गॅसवरती याच्या 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. जर तुमच्याकडे असा वाटाणा नसेल, हिरवा वाटाणा असेल, तर तो 1 वाटी घ्या आणि सेम याच प्रोसेसने फक्त 2 शिट्ट्या करून घ्या. कारण तो हिरवा वाटाणा असल्यामुळे 2 शिट्ट्यामध्ये छान असा मऊसूत शिजला जातो. आता आपल्याला मसाला बनवायची तयारी करायची आहे. त्यासाठी 2 कांदे घ्या. अगदी मीडियम आकाराचे हवेत, एकदम बारीक चॉप करून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने बारीक केले तरीसुद्धा चालतील. कारण आपल्याला याचा मसाला बनवायचा आहे, म्हणजेच आपल्या मिसळचा जो रस्सा असतो ना तो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अगदी असाच बारीक चॉप असा कांदा हवा आहे. बरोबरच आपल्याला 2 कांद्यासाठी 1 टोमॅटो पुरेसा आहे. कारण टोमॅटो थोडेसे आंबट असते आणि त्यामुळे आपली मिसळ आंबट होईल. त्यामुळे 2 कांद्यासाठी 1 टोमॅटो एवढे मेजरमेंट परफेक्ट आहे. ते सुद्धा अगदी आपल्याला बारीक छान असं चॉप करून घ्यायचं आहे. बरोबरच आपल्याला त्याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये घालून छान अशा ओबडधोबड कुटून घ्यायच्या आहेत. याच्यामुळं काय होतं, लसणाचा जो फ्लेवर असतो ना तो आपल्या फोडणीमध्ये खरंच खूप छान येतो. त्यामुळे अगदी तुम्ही थोडासा चेचून असा घेतला तरीसुद्धा चालेल. चॉप करून घ्यायचा असेल तर चॉप करून वापरला तरीसुद्धा चालेल. कुकर छान थंड झालेला आहे. मटरसुद्धा व्यवस्थित उकळलेलं आहे. अगदी जसं आपल्याला पाहिजे तसंच. आता याच्यातलं साधारण 2 पळी एवढं मी मटर साईडला काढून ठेवणार आहे. आता ही मटर आपल्याला पुढं कशासाठी वापरायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी पुढेच दाखवेल. आता इथे छान व्यवस्थित एकदा हलवून घेतलं. कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये अगदी 2 चमचे एवढे तेल घालायचं आहे. तेलाचे प्रमाण तुमच्यानुसार कमी जास्त ठेवू शकता. कारण कसे मिसळ म्हटलं की तेलाचं प्रमाण थोडं जास्तच असतं. याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे घालायचे. जिरे व्यवस्थित फुलले की बारीक चॉप केलेला सुरुवातीला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित एकजीव हलवून घ्यायचा आहे. आता इथं कांद्याचा कलर आपल्याला डार्क करायचा नाही. अगदी हलकासा थोडासा असा शिजल्यासारखा कांदा दिसायला लागला की समजून जायचं की आपला कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. त्यामुळे कांदा इथे तुम्ही डार्क करू नका. जर डार्क करसाल तर आपल्या मिसळचा सुद्धा तसाच वास येईल. जेव्हा कांदा भाजला जातो ना थोडासा, तेव्हाच त्याच्यामध्ये कढीपत्ता घाला. फोडणीमध्ये घालू नका. कारण फोडणीत घातल्यानं कढीपत्ता त्याचा जो सुगंध असतो ना आणि जो फ्लेवर असतो तो उडतो. त्याच्यामुळे तुम्ही ही प्रोसेस नक्की लक्षात ठेवा. कांदा थोडा भाजल्यानंतर त्यात कढीपत्ता घालायचा. बरोबरच खलबत्त्यामध्ये कुटलेला लसूणसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि अगदी 2 मिनटं छान असं ह्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. 2 मिनटामध्ये आता हा लसूणसुद्धा आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जी 1 टोमॅटो बारीक चॉप करून ठेवलं होतं ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आता टोमॅटो घातल्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला टोमॅटोच्या फोडी जर जास्त अशा व्यवस्थित शिजल्या वाटत नाहीत तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि झाकण ठेवा, म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातात. आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा एवढे हळद घातलेली आहे. बरोबरच इथे 2 चमचे एवढे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि अगदी 2 ते 2.5 चमचा एवढे मीठ घातलेले आहे आणि थोडीशी धने पावडर घातलेली आहे, अगदी 1 चमचा एवढी. बरोबरच आपल्याला बेडगी लाल मिरची पावडर अगदी 2 चमचे घालायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी कोणताही मिसळ मसाला वापरलेला नाही. अगदी मी बेसिक घरचेच मसाले सगळे वापरलेले आहेत. बरोबरच थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे कसं टोमॅटो आणि मसाला व्यवस्थित शिजला जाईल. झाकण ठेवायचं. 2-3 मिनटं मसाला शिजतोय तोपर्यंत आपले हे वाटीत काढलेले मटरसुद्धा थंड झालेले आहेत. मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता इथे छान असं मिक्सरला फिरवून त्याची प्युरी तयार झालेली आहे. साईडला ठेवून देऊया. मसालासुद्धा छान असा परतला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम क्रीमी आणि सॉफ्ट असा मसाला बनवून तयार झालेला आहे, जसं की आपल्याला हवा आहे तसा. आता याच्यामध्ये आपण कुकरला शिजवलेला वाटाणा आणि वाटाण्याचं पाणी होतं ना ते सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. वाटाण्याचं पाणी वाटाण्यासकट घातल्यामुळं काय होतं, आपल्या मिसळला फ्लेवर खूप छान येतो. त्यामुळे ना ही खायलासुद्धा खरंच अप्रतिम लागते. आवश्यकतेनुसार याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला.
आणि याच्यामध्ये आपण जो मिक्सरला बारीक केलेला वाटाणा होता तो घालायचा. त्यामुळे काय होतं, मिसळ जास्त पातळ होत नाही, अगदी जशी हवी तशी होती आणि त्याला फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. छान अशी उकळी यायला सुरू झाली की बारीक गॅस करून कोथिंबीरीने सजवून घ्यायचं. इथे झणझणीत अशी आपली मिसळ बनवून तयार झालेली आहे. एकदम तर्रीदार अशी, आपल्याला जशी हवी अगदी तशी. चला तर मग सर्व करूया. सर्व करताना वाटीमध्ये सुरुवातीला फरसाणा घालायचा. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो फरसाणा घातला तरीसुद्धा चालेल. बरोबरच आपल्याला झणझणीत अशी इथे मटारची मिसळ घालून घ्यायची आहे. खरंच ही मिसळ खायला खरंच खूप छान लागते. हेल्दी आहे. डाएट करत असाल तर पाव न खाल्ले तरी चालतील, पण तुम्ही डाएटमध्ये ही मिसळ नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि तुमच्यासाठीसुद्धा वेगळा असा मेनू बनवून तयार होईल. कारण मटरमध्ये बऱ्याच प्रकारे प्रोटीन, फायबर असते, ते खायला हेल्दी असते. आता तुम्हाला ही मिसळची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.